तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण करणार आहोत चटपटीत आणि झणझणीत असंच खरडा। सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या भागात अगदी आवडीचा म्हणजेच खरडा म्हणजे काय, तर अगदी आपली ओल्या मिरच्यांची शेंगदाण्याची चटणी। तर खरडा आणि ठेस्यामध्ये बराचसा डिफरन्स आहे। बराचसा म्हणजे कृतीसुद्धा आणि इन्ग्रेडियंटसुद्धा थोडे बहुत डिफरंट आहे। तर काय डिफरंट आहेत ते बघूया। खरडा म्हणजे ऑलमोस्ट हे शेंगदाणे आणि कढीपत्ता ह्याच्यात जातो। ठेस्यामध्ये नुसतं लसूण आणि मिरचीच असतो। तर मराठवाड्याकडे ठेसा करतात आणि जसं मी म्हटलं सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या भागामध्ये खरडा फेमस आहे। तर चला बघू खरड्याला लागणारे साहित्य बघूया। तिथं घेतला आहे मूठभर कढीपत्ता, स्वच्छ धुवून त्याला ड्राय करून घेतलेला आहे कढीपत्त्याला। त्याच्यासोबतच घेतलेत 30 ते 35 मिरच्या ओढल्या, म्हणजेच हिरवी आणि लाल मिरची। तर लाल मिरच्या नसतील त्याच्यात तरी चालेल, हिरव्या घेतल्या तरी चालतील, पण होत्या तर घ्यायच्या असतील तर। त्याच्यासोबतच घेतले 25-30 लसूण पाकळ्या, जितक्या मिरच्या तितक्या लसूण घ्यायच्या आहेत। आणि अगदी अर्धा कप असं शेंगदाणे घेतले आहेत। कच्चे शेंगदाणे आहेत, भाजलेले वगैरे नाही, आपण डायरेक्ट आत्ताच भाजणार आहोत। लोखंडी कढई किंवा तवा घ्यायचा, त्याच्यामध्ये मस्तपैकी ड्राय रोस्ट करायचा आधी कढीपत्ता विदाऊट तेल, आणि मग टाकायचं आहे मिरच्या। आधी सगळी गोष्ट ह्याच्यात ड्राय रोस्ट करायची। नेहमी काय होतं, आपण कोणतीही चटणी किंवा काय करताना आधी तेल टाकतो, तर ह्याच्यामध्ये लास्टमध्ये तेल टाकायचं। आता बघूया आपण। तर कढीपत्त्यासोबत छान मिरच्यासुद्धा परतून घेतल्या। अगदी 1-1, 2-2 मिनटाच्या अंतराने सगळे एक जिन्नस ॲड करत जायचे। आधी 1 मिनिट कढीपत्ता परतला, मग 1 मिनिट मी मिरच्या परतल्या, मग लसूण परतला 1 मिनटं, आणि आत्ता शेंगदाणे ॲड करूया। म्हणजे आता साधारण सगळे हे 3 आयटम मिक्स करता झाले 3 मिनटं। आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत शेंगदाणे। जसं मी म्हटलं की अगदी अर्धा रेशो घ्यायचा आहे, तर मिरची आणि शेंगदाण्याचा अर्धा रेशो। तर मूठभर मिरच्या होत्या, मूठभर कढीपत्ता, आणि जितक्या मिरच्या काउंटिंगला असतील तितक्याच लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, आणि त्याचा अर्धा शेंगदाणे घेतले, अर्धा कप। आता इथं घेतले 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। तेल ह्या रेसिपीमध्ये थोडं जास्त लागतं, बट खूप टेस्टी आणि अमेझिंग होते ही रेसिपी, चटणी खरडा। तर चला, चटणी म्हणजेच खरडा। तर अगदी ते लोक ठेस्यासारखंच ह्याला एन्जॉय करतात। 1 ते 2 मिनटं झाकण ठेवलं स्लो गॅसवरती, छान ह्याला वाफ लागू द्यायची, छान परतू द्यायचं। झाकण का ठेवायचं, तर मिरच्या जे ते अंगावर उडू शकतात फ्राय करताना, त्यामुळे झाकण ठेवणं गरजेचं आहे। ते तवा वापरा किंवा कढई वापरा लोखंडी। आणि अजून एक गोष्ट, हे लोखंडीच्या भांड्यातच परतायचं, हे पण आहे, म्हणजे चव इन्हॅन्स होते लोखंडी भांड्यात। थंड करून घ्यायचं छान, परत ह्याला हलवून घेतलं, गॅस बंद करते आता मी, आणि ह्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं। गरम गरम कधीही अगदी पाट्यावरतीही नका वाटू, खलबत्त्यामध्ये थंड होऊ द्यायचं। मग ह्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये करते, तुम्हाला अगर खलबत्त्यात ह्याला कुटायला आवडत असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये आरामात कुटू शकता। बट बरेचसे जण अगदी तव्यामध्ये करताना तांब्यानेसुद्धा हे रगडतात तव्यात, बट गरमी खूप आहे, तर पटकन आपण रेसिपी पूर्ण करूया म्हणून मी मिक्सर घेतलं। साधं सोपं, सगळ्यांना जमेल आणि सगळ्यांना आवडीचं आहे, शॉर्टकट मेथड। मिक्सरचं भांडं घ्यायचं, सगळं टाकलं, हे मिश्रण थंड झालेलं, आणि बस 1 ते 2 पल्स करायचे आहे। आता तुम्ही म्हणताल ह्यात मीठ नाही टाकलं, आता टाकणार आहोत। 1-2दा पल्स करून घ्यायचं, चालू बंद करून। मग आता ह्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा जिरे, अख्खे जिरे न भाजलेले आहेत, कारण की आपण ही जी चटणी आहे किंवा खरडा आहे ते पुन्हा भाजणार आहोत त्याच कढईमध्ये। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ टाकलं, फिरून घेतलं परत 1-2दा पल्स करून, बस रेडी आहे। हे बघा, अगदी मस्त मोकळा, आणि अगदी ओव्हर बारीक पण नाही झालं, चटणी भुगा झाल्यासारखं, आणि अगदीच काही खरबडीत पण नाही। म्हणजे खरडा आहे तर थोडंसं जाड, पण इतकंही जाड नसायला हवं की ते दातामध्ये फसेल, त्यामुळे मी मिक्सरचा वापर केलेला आहे।
तुम्हीसुद्धा मिक्सरचाच वापर करा. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, आपण जाडसर वाटतो, मग एखादा जे कण असतो तो दातामध्ये फसतो आणि मग खूप त्रास होतो. त्यामुळे मिक्सरमध्ये मस्त असं मीडियम बारीक करून घ्यायचं आहे आणि परत पुन्हा ते जे मिश्रण आहे वाटलेलं ते त्याच तेलाच्या कढईमध्ये काढून घ्यायचं. अगदी एक चमचाभर तेल होतं त्याच्यात शिल्लक, त्याच्यात मी काढून घेतलं आणि परत ह्याला स्लो गॅसवरती परतून घेतलं. आत्ता का परतायचं आहे, आता का ह्याच्यामध्ये परत ह्याला गरम करायचं आहे तर ते सांगते. छान मोकळी होती ही चटणी, कुरकुरीत होते, त्यामुळे ह्याला परत गरम तव्यावरती, तवा असेल तर तवा, कढई असेल तर कढई, त्याच्यात पुन्हा टाका, मस्त परतून घ्या, गरम करा आणि अगदी 1-2 मिनटं असा गॅस बंद करा आणि पुन्हा मग ह्याला थंडगार होऊ द्या. थंड झाल्यावरती आता आपण बघतोय की मस्तपैकी मोकळी झाली चटणी, अजिबात चिकट नाही किंवा काय नाही, मस्त मोकळी. आणि ही चटणी किंवा हा खरडा तुम्ही अगदी महिनाभर ठेवू शकता विदाऊट फ्रीज. हो, विदाऊट फ्रीज, बाहेरच्या टेम्परेचरवरती अगदी महिनाभर राहतो. प्रवासाला घेऊन जायला भारी, पुरीसोबत खा, भाकरी, फुलके, चपाती, शिळी भाकरी, शिळी चपाती, शिळ्या पुऱ्या, वरण भात, खिचडी कशासोबतही खा, आउटस्टँडिंग लागतं. भजी, वडापाव, कोणत्याही कॉम्बिनेशनसोबत खा, खूप भन्नाट लागतं. आवडली असेल ही खरड्याची रेसिपी, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चटपटीत रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केलेलं बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. आपल्या मित्रपरिवारांसोबतसुद्धा शेअर करा, कारण की हे सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.